तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चारुलता सरस्वतीची मूर्ती घेऊन आल्यामुळे दुर्गी खूप चिडत्याने म्हणू लागते की या घरात सरस्वतीची पूजा होणार नाही आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अक्षरा म्हणत असते की मावशी असं का बोलताय तुम्ही, आपण दसऱ्याला सरस्वतीची पूजा तर करतोच ना. मात्र दुर्गी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती म्हणत असते की माझ्या ताईला शिक्षण आवडत नव्हतं, त्यामुळे काही झालं ना तरी या घरात सरस्वतीची पूजा होणार नाही. तर अक्षरा म्हणत असते पण मला शिक्षण आवडतं, आईबाबांना शिक्षण आवडतं आणि या घराला तर शिक्षणाची परंपरा आहे ना. पण दुर्गी काही ऐकायला तयारच नसते. अक्षरा, चारुलता जीवाच्या आकांताने तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र दुर्गी उगाच त्यांच्याशी वाद घालत असते आणि म्हणत असते की तू तर काय सुनबाई, तू या घरात शाळा सुरू केली होती, पण त्यानंतर माझ्या ताईने काय केलं आठवतंय ना तुला. तिने तुझ्या शाळेचा फळात जाळून टाकला, त्यामुळे आता या घरात पुन्हा शिक्षण नको. आणि त्यावेळी आजी दुर्गीला गप्प बसायला सांगतात, पण दुर्गी त्यांचंही ऐकत नाही आणि मुद्दाम वाद वाढवत राहते. त्यामुळे सगळेच जण वैतागतात. चारुलता दुर्गीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते. म्हणत असते की या घराला आधीपासूनच शिक्षणाची परंपरा आहे आणि आम्ही कोणाच्याही मनाविरुद्ध काही करत नाही, उलट आम्हाला जे वाटतंय ते करतोय. पण दुर्गी म्हणते की तुम्ही शिकलेल्या आहात म्हणून शब्दांचा खेळ करून आम्हाला अडकवू नका. तुम्ही तुमच्या मनासारखं करताय म्हणजेच याचा अर्थ असा होतो की तुम्ही माझ्या ताईच्या मनाविरुद्ध करताय आणि काही झालं ना तरी मी ते सहन करणार नाही. आणि ते ऐकून मग चारुहास सर खूप चिडतात. ते दुर्गीला म्हणत असतात की मध्ये बोलणारी तू कोण आहेस ग, आणि ती भुवनेश्वरी या घरात यायच्या आधीसुद्धा ना या घराला अनेक परंपरा होत्या आणि आता या घरची खरी मालकीन इथे आली आहे, त्यामुळे तिला जे हवं ना तेच होणार. मात्र दुर्गी म्हणत असते की या चारुबाईंनी गणपतीच्या वेळीसुद्धा अनेक प्रथा बदलण्याचा प्रयत्न केला होता. उकडीचे मोदक काय बनवले होते, पण त्यावेळी कोण जिंकलं माहीत आहे ना, तळणीचे मोदक म्हणजे माझी ताई, आणि आतासुद्धा तसंच होणार. तर त्यावेळी मग आजी दुर्गीवर चिडून म्हणतात की काय ग दुर्गे, मगाशी तर तू म्हणत होती आम्ही या घरात आश्रित आहोत म्हणून आम्हाला सगळी कामं करावी लागतात आणि आता तू घराच्या मालकालाच उलटून बोलतेस का. पण दुर्गी म्हणत असते की माझी ताई इथे नसताना आम्ही आश्रितच असणार ना. आणि काय ग, तुलासुद्धा ताईला समजून घेता येत नाही का, तू तर तिची आई आहेस ना, मग तुला कळत नाही का. आणि दुर्गीचं असं बोलणं ऐकून आजीसुद्धा चिडतात आणि मग अधिपती मध्ये पडतो. मात्र दुर्गी म्हणत असते की अधिपती तुम्ही काही बोलू नका, कारण मी वाद घालत नाही आहे. आणि मग ती पूजेला आलेल्या गुरुजींनाच विचारते की काय हो गुरुजी, मी काय वाद घालते का. तर अधिपती तिला म्हणतो की तू काय म्हणालीस आत्ता यांना, गुरुजींना, गुरुजी म्हणजे काही शिक्षक, आणि तू त्यांनाच विचारते का तू शिक्षणावरून वाद घालतेस की नाही ते. आणि ते ऐकून दुर्गी गप्प बसते. तर अधिपती म्हणत असतो की हे बघ मावशी, तुला काय म्हणायचं आहे ना ते मला कळतंय, मात्र शिक्षणसुद्धा तितकं महत्त्वाचं आहे. आधी ही गोष्ट मला समजली नव्हती, पण जेव्हापासून मास्तरीणबाई माझ्या आयुष्यात आल्या आहेत ना, तेव्हापासून मला शिक्षणाचं महत्त्व पटलंय आणि ते महत्त्व आईसाहेबांनासुद्धा हळूहळू पटू लागलं होतं. त्याचमुळे मग त्यांनी माझं शिक्षण थांबवलं नाही. पुढे तो असंही म्हणतो की जेव्हा आपल्याकडे डील करण्यासाठी मुंबईवरून माणसं आली होती तेव्हा त्यांच्या पुढे माझी किती मोठी पंचायत झाली होती माहिती आहे ना तुला. मला इंग्रजी बोलताही येत नव्हतं, मात्र मग त्यानंतर मी इंग्रजी शिकण्याचा निर्धार केला. मास्तरीणबाईंनी मला शिकवलं आणि मग मी त्या माणसांसमोर इंग्रजी बोललो, त्यांच्यासोबत डील केली, त्यांच्यावर इम्प्रेशन पाडलं आणि आत्ताच्या घडीला ना त्याच कंपनीकडून आपल्याला सगळ्यात जास्त ऑर्डर्स येतात. आणि आईसाहेब नेहमी म्हणायच्या की नफ्यासाठी काही करायचं, फक्त नीतिमत्ता सोडायची नाही. मग जर नफ्यासाठी शिक्षण घेतलं तर काय बिघडलं. मात्र दुर्गीला काही पटवून घ्यायचंच नसतं. ती उगाच वाद वाढवत असते आणि शेवटी मग रागातच तेथून निघून जाते. तर चारुलता तिला समजावत असते, मात्र आजी म्हणतात की तुम्ही नका यामध्ये पडू, तिला जायचंय तर जाऊ द्या, उलट ती इथे थांबली ना तर अजून काही ना काही होत राहील. आणि मग त्यानंतर गुरुजी विचारतात की पूजेला कोण बसणार आहे. तर चारुलता सांगते की अक्षरा आणि अधिपती, आणि मग ते दोघेजण पूजेला बसतात. पूजेला सुरुवात होते. दुसरीकडे इरा आणि विद्याताई गप्पा मारत असतात. इरा म्हणत असते की खरंच ताईचं शिक्षणावर खूप प्रेम आहे आणि इतकं प्रेम आहे की तिने अधिपती जिजूंनासुद्धा शिक्षण घ्यायला लावलं. आणि त्यावर विद्याताई हसून म्हणतात की अगदी खरं आहे, आणि याला तर संसार म्हणतात ना गं, एकमेकांच्या मताचा आदर करणं, एकमेकांना रिस्पेक्ट देणं. अक्षराचा संसार तर आता मार्गी लागलाय, तुझा आणि लेखीलचाही संसार आता लवकरात लवकर मार्गी लागायला हवा. आणि त्यावर इरा म्हणते की हो ग आई, तू काळजी करू नको, आम्ही
दोघेही आनंदात आहोत आणि ते ऐकून विद्याला आनंद होतो आणि मग इरा त्या दोघींसाठी चहा बनवायला जाते. दुसरीकडे पूजा संपन्न झाल्यावर अधिपती गुरुजींना दक्षिणा देतो. त्यानंतर गुरुजी तेथून निघून जातात आणि मग घरातील सगळेजण एकमेकांना सोनं देऊ लागतात. अधिपती आणि अक्षरा चारूला सोनं देतात, तिचा आशीर्वाद देखील घेतात. मात्र अक्षराने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा अधिपती चारुहास सरांना सोनं काही देत नाही आणि त्यांच्या पायासुद्धा पडत नाही. त्यानंतर मग चारुलता अधिपतीचे आभार मानत म्हणते की तू मगाशी माझी बाजू घेतली त्यासाठी खरंच आभारी आहे. पण अधिपती म्हणतो की मी काही तुमची बाजू घेतलेली नाही आहे, मी फक्त सत्याची बाजू घेतली. मला जे पटलं ते मी केलं आणि आज जर आईसाहेब असत्या ना तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर अक्षरा चारुलताला म्हणू लागते की आई आज आपण छान बासुंदी बनवायची का? तर चारुलतासुद्धा आनंदाने हो म्हणते आणि मग त्यानंतर अक्षरा त्यांना विचारते की बाबांनी दिलेला हार तुम्हाला आवडला की नाही. पण त्यावर चारू काही उत्तर न देता विषय टाळून तेथून निघून जाते आणि ते बघून चारुहास सर अक्षराला म्हणू लागतात की मला असं वाटते की मी हार दिलेला चारूला आवडलेला नाही आहे. तर अक्षरा म्हणते की बाबा असं का बोलताय तुम्ही, असं काही नसेल. आणि मग चारुहास सर तिला सांगतात की अक्षरा माहीत नाही का, पण जेव्हा जेव्हा मी चारूसाठी काही करतो ना तेव्हा तेव्हा तिला ते आवडत नाही, ती पटकन रिॲक्ट होत नाही. जेव्हा मी तिला कॉम्प्लिमेंट देतो ना तेव्हासुद्धा ती तेथून निघून जाते. मला खरंच कळत नाही की नक्की काय सुरू आहे तिच्या मनात. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांना सगळ्या गोष्टींमधून सावरण्यासाठी थोडा वेळ देऊयात. आणि त्यावर ते सुद्धा हो म्हणत तेथून निघून जातात. तर अक्षरा देवीकडे त्या दोघांसाठी प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की जर यांना आता मला एकत्र आणायचं असेल ना तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावून देणं. तर दुसरीकडे चारुहास सर आणि चारुलता छान गप्पा मारत बसलेले असतात. चारुलता त्यांना सांगत असते की मी ज्या आजींकडे राहायचे ना त्या आजींकडे सुद्धा सगळे सण समारंभ उत्साहात साजरे व्हायचे, पण आपल्यासारखे नाही. आज मला अनेक वर्षांनी असं वाटले की मी सण साजरा केला आहे. शेवटी आपली माणसंच आपली माणसं असतात ना. आणि त्यावर चारुहास सरसुद्धा हो म्हणतात आणि मग ते सुद्धा तिला इतक्या वर्षांमध्ये भुवनेश्वरी सण समारंभ कसे साजरे करायची ते सांगतात आणि म्हणतात की तो फक्त बडेजाव होता, पण आता तू आली आहेस ना, उत्साह तोच आहे, पण सगळ्या गोष्टींमध्ये एक शांतता आहे. मात्र त्यावर चारुलता जास्त काही बोलत नाही. दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत बोलायला जाते. ती अधिपतीला म्हणत असते की मला तुम्हाला आईबाबांविषयी काहीतरी सांगायचं आहे. पण अधिपतीचा लगेच चेहरा पडतो आणि तो बाहेर जाण्यासाठी निघतो, पण अक्षरा त्याला थांबवते. ती म्हणत असते की त्या दिवशी बोलता बोलता आईंनी मला सांगितलं की त्यांना त्यांचं लग्नच आठवत नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की मग आता आपण काय करायचं. तर अक्षरा म्हणते की अधिपती त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता आपण काहीतरी करायलाच हवं. आणि मग ती अधिपतीला असं सांगते की आपण आईबाबांचं पुन्हा एकदा लग्न लावून देऊ. आणि ते ऐकून अधिपतीच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.